कधी असा विचार मनात आलाय का, मी पुरेसे चांगला नाही, माझ्यात काही खास नाही, इतर लोक माझ्यापेक्षा खूप पुढे चालले आहेत? जर असा विचार आला असेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. तुमची किंमत तुम्ही कशावर ठरवता? मार्क्सवर, पगारावर, लोकांच्या कौतुकावर की सोशल मीडियावरील लाईक्सवर? थोडा विचार करा, कारण आजचा विषय कदाचित तुमचं स्वतःकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलू शकेल. सेल्फ वर्थ म्हणजे काय? सेल्फ वर्थ म्हणजे स्वतःची किंमत. ती बाहेरच्या जगाने ठरत नाही, ती तुम्ही स्वतःला कसं पाहता यावर ठरते. आता एक प्रश्न, जर उद्या कोणी तुमचं कौतुकच केलं नाही तर तुम्हाला स्वतःची किंमत कमी वाटेल का? जर उत्तर हो असेल तर कदाचित तुमची सेल्फ वर्थ ही इतरांच्या मतावर अवलंबून आहे. मी तर म्हणेन हा तर तुलना करण्याचा सापळा आहे. आज सोशल मीडियामुळे प्रत्येकाला दुसऱ्याचं यश दिसतं, पण त्यांचा संघर्ष दिसतो का? नाही. उदाहरणार्थ, राहुल रोज इंस्टाग्राम उघडतो, कुणाला प्रमोशन मिळाले, कुणी नवीन घर घेतलंय, आणि मग त्याला वाटायला लागतं मी खूप मागे पडले. पण प्रश्न आहे, तुम्ही स्वतःची तुलना कुणाच्या पूर्ण आयुष्याशी करता की फक्त त्याच्या एका फोटोशी करता? चला मग पाहूया, सेल्फ वर्थ कमी असल्याची चिन्ह कोणती. तुम्हीच विचार करा, तुम्ही यापैकी किती गोष्टी करता? 1. कौतुक झाला तरी विश्वास बसत नाही. 2. चूक झाली की स्वतःलाच दोष देता. 3. सतत अप्रूव्हल शोधता. आणि 4. स्वतःच्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता. जर यापैकी अनेक गोष्टी तुमच्यात असतील तर स्वतःवर जरा दया करण्याची वेळ आता आली आहे. आता प्रश्न असा आहे, जर आपल्याला स्वतःची किंमत कमी वाटत असेल तर ती पुन्हा कशी वाढवायची? चला, काही सोप्या पण प्रभावी गोष्टी आपण पाहूया. स्टेप नंबर 1, अचिव्हमेंट. अचिव्हमेंट म्हणजे किंमत नाही. एक विद्यार्थी 90% अपेक्षा ठेवतो, पण त्याला 60% मिळतात आणि तो म्हणतो मी काही कामाचा नाही. थांबा, निकाल कमी आला पण व्यक्तीची किंमत कमी झाली का? तुमच्या आयुष्यात अशी कोणती घटना आहे जिथं एका अपयशामुळे तुम्ही स्वतःलाच कमी समजलं होतं? थोडा विचार करा. स्टेप नंबर 2, तुम्ही स्वतःशी कसं बोलता? हा प्रश्न खूपच महत्वाचा आहे. तुमचा सर्वात चांगला मित्र दुःखी असेल तर तुम्ही त्याला जे शब्द बोलाल तेच शब्द तुम्ही स्वतःला बोलता का? बहुतेक वेळा उत्तर नाही असतं. आपण स्वतःचे सर्वात मोठे टीकाकार बनतो. स्टेप नंबर 3, छोट्या विजयांची नोंद. आपला मेंदू चुका पटकन लक्षात ठेवतो, म्हणून यश लिहून ठेवावं लागतं. आजच स्वतःला विचारा, गेल्या 7 दिवसात अशी कोणती 3 कामं आहेत ज्याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा? लहान असली तरी चालतील, कारण प्रगती नेहमी मोठ्या उड्यांमध्ये होत नाही. स्टेप नंबर 4, योग्य लोक निवडा. काही लोक तुम्हाला सतत कमी लेखतात, काही लोक तुम्हाला तुमची ताकद दाखवतात. आता स्वतःला विचारा, तुमच्या आसपास जास्त कोण आहेत? तुमची किंमत कमी करणारे लोक की तुमची किंमत ओळखून तुम्हाला दाद देणारे? हा प्रश्न खूप काही सांगून जातो आपल्या जीवनात. शेवटी एक शेवटचा प्रश्न, जर तुमची एखादी प्रिय व्यक्ती तुमच्याकडे येऊन तुम्हाला म्हणाली मला काही किंमतच नाहीये, तर तुम्ही त्याला काय सांगाल? आता तेच उत्तर स्वतःलाही द्या, कारण तुमची किंमत तुमच्या जीवनातल्या चुका ठरवत नाही, तुमचं अपयश ठरवत नाही, आणि इतरांचं मत तर अजिबात ठरवत नाही. हिऱ्याची किंमत त्याच्यावर धूळ बसली म्हणून कमी होत नाही, तसंच कठीण काळामुळे तुमची किंमत कमी होत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमची किंमत आधीपासूनच आहे.